हॅलो, हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल. मी आहे निर्मला पठाडे. तर आज तुम्ही म्हणता असताना नवीनच ठिकाण दिसतंय. तर आज आलेले आहे शेतू कार्यालयात. कारण मोदी सरकारने ना जे घरात बसलेले त्यांना पण आता पळायला लावलेले. तर ते 1,500 त्याचे फॉर्म भरता 7-8 दिवस नाके न आले. आणि आता निघाले मशनीचे फॉर्म भरायचे. तर त्याच्यासाठी धावपळ चालू आहे. तर अगर नाही पण करीत राहायचं. तर मग आज मी आलेले आहे इथं, म्हणजे तिथं जाऊन आले. तिथं भरायचे. तिथं आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही आहे. आत्तापर्यंत आपल्याला काहीच माहीत नव्हतं कशाला काय लिंक येईल, कशाला काय नाही. पण आज जसं मोदी सरकारने एक स्कीम काढली ना, तर ज्याला माहीत नाही त्याला पण माहीत झालं आहे. आता काय करावं लागेल, ते आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे मला परत तीच गावला यावं लागलं. तर मी घरी नाही आहे, कामाला जायचं आहे. पण ट्रेन आहे, तर चला मग इकडं तरी होईल. तर मग इथं आले. दोन बारीक छोटे बाळ आहेत, ते माझ्याकडे बघते. तर मग आता इथं आले. बघू आता इथं किती वेळ लागलं. किती त्यांनी नंबरला घेतलं, ते आले नंबर येतो. त्या नंबरला घेतलं कार्ड. आता हे का इथून नंबर जोडून घ्यायचं आहे आणि परत त्याचं शेतातून फॉर्म भरायचं आहे. किती कुटाण्याचे काम आहेत, पण आता आपल्याला बी सगळेच करीत अशा सुटत नाही, काही ना काही करीत राहावं वाटतं. जाऊन द्या, त्यानिमित्ताने कळवा ना आपलं कशाला काय लिंक नाही, कुठं मोबाईल नंबर लिंक नाही, कुठं आधार नंबर लिंक नाही, ते पण कळते. तर मग आलो गाडीवर आणि आता बसले 10 मिनटं. इकडं गर्दी आहे, एवढी काय नाही पण आहे. तर चाललं त्या म्हणजे 5 मिनटं बसा, मी तुम्हाला आवाज देते. तर बसले मी आता इथं, होईन तोपर्यंत. सगळ्याची तेच कुठाने चालू आहे, आधार लिंक, मोबाईल लिंक. बसावं इथं 2 मिनटं घेऊ होते. हां, मग काय तिथं बसून बी ते म्हणलं ना आवाज दे. 10:30 वाजले. थोड्या वेळात होईन. मग जो वेळेस सकाळी सकाळी गेले, मागं आले फॉर्म भरायला. तुम्हाला म्हणले तुम्ही फॉर्म भरायला चालले. सकाळी गेले, मागं आले. आता दिवसभर कामाला गेले. 11:30 वाजले होते सकाळी यायला. वेगळे देऊन येऊन कामाला गेले. आता परत चालले. सकाळी सांगितलं हे नाही, आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही. आता करून आणलं आहे. आता चालले. आता बघू आता काय होते, काय असं काय पिढा असेल तर माहीत नाही. पण लई येडे घराला उरायली. हां, सकाळी मी त्यांना फोन केला होता, पण ते म्हणले बया चाललो आहे गाईत. तर त्याचं गाडी चालू आहे ना. आता गाडी चालू झाली. आता चाललो आहे तिथं गेलं दाखवत तुम्हाला पुढं काय होतं नेमकं. नमस्कार मित्रांनो, आज आता कालच्या ब्लॉगमध्येच आजचा ब्लॉग मिक्सिंग पडणार आहे. कारण काल 3रा पारा तुम्हाला सांगितलेलंच आहे मी पुढं की याला ते फॉर्म भरायला चालले आणि तिथून येऊस तर इतका उशीर झाला ना, 8 वाजले. तर मग एवढं उशीर अंधाराचं घरी, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या मागं काय घाई असते नेहमीच. तर यांचं मावल्यांचं दूध काढायचं राहिलं होतं. तर मग दूध काढायला घालायला त्याच्यामुळे यांचा लय आरडाओरड चालला होता माझ्या मागं. तर मग तसंच घरी आलो पटकन आणि हे केलं, घेतलं धारा बिरा काढून. तर मग शूट करायला वेळच नाही भेटला. तिथं पण करायचं तर नाही केलं मी, म्हणजे तिथं मला करता नाही आलं. माझं ते पर्सनल प्रॉब्लेम होता, नाही करता आलं तर नाही केलं. मग घरी आलो तर उशीर झाल्यामुळं नाही बनवला. तर म्हणलं चला, कोणी भरलेत फॉर्म ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर गाडीत पेट्रोल टाकलं त्यांनी. तर गाडी आहे ना कुठं तरी टाकीपाशी लीक आहे का काय नो, त्यातून पेट्रोल गळत आहे. तर मग त्यांना जायचं होतं दाखायला, पण आहे ना ते नाही गेले. मग उशीर झाल्यामुळं ते कॅन्सल केलं, फक्त पेट्रोलच टाकून आले. आणि आज बघा ढवळ्या आभाळातून पाऊस येतो आहे. कालच थोडीशी सुट्टी दिली पावसाने. काल पण दुपारी एक सपका येऊन गेला.
पण आज थोडीशी सुट्टी म्हणजे असं वाटलं आज क्लिअर ऊन पडन, सकाळच उठल्या ऊन पडलं होतं, छान वातावरण वाटलं. आणि थोडं थोडं ऊन एक दिवस जरी ऊन पडलं ना तर लगेच असं सुकट होतं, तर असं छान वाटतं. मग नाहीतर सगळीकडे पाऊस पडला का चिक 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 चिक. तर त्या पावसाने पण आहे ना काय म्हणतात ना सुधरूनच द्याय ना ते पाऊस काही, तसंच झालं. तर त्याच्यानंतर मग मी रात्री याला गेले. काल गोकुळाष्टमी होती, सगळ्यांनाच माहिती होतं. मला पण खूप छान शूट करायचं होतं, पण मला वेळच नाही भेटला. आणि कारण ज्या दिवशी जरा काही ठरवलं ना आपण काहीतरी शूट करायचे, तर त्यावेळेस काहीतरी काम येतं, तर मला अचानक कामाचं नियोजन झालं आणि कामाला गेले. तर मग मी नाही शूट केलं, नाही करू शकले. तर मग रात्री आमच्या इथं सगळ्या अशा बायका 5-6 जणी मिळून इथं वस्तर काही जास्त तर नाही येतं आणि काही ना नाद पण नाही, त्याच्यामुळं 2-4 जणी आम्ही बसलो आणि थोडं सत्संग, गवळणी अभंग हे घेतले. आणि मग रात्री झोपायला आणखीनच उशीर झाला, तर मग सकाळी उठायला पण उशीर झाला. सकाळी पण आज थोडं उशिराच उठले. तर आत्ताच चहा पेले आणि मी म्हटलं चला आता नेमकं काल तेवढंच शूट केलं आहे, तर मग त्याच्या पुढं थोडंसं दाखवू काही. परत म्हणते का तिकडं गेलेलं दाखवलं, ते फॉर्म भरायचं आणि भरला का नाही ते पण माहीत नाही. तर हा माझं नाही झालं, कारण सरकार देतो पण त्याला पूर्ण हे लागतं, पुरावे लागत आहेत. आणि आपल्याकडे ना इथून मागं आपण कामाच्या लोडने ना असं विचारच नाही केला की हे आपण करूनच घ्यायला पाहिजे, हे आपलं गरजेचंच आहे. आपण फक्त आधार कार्ड काढलंय, मतदान कार्ड, मतदानात नाव घातलंय असेच सगळे नुसते थोडेसे हे काम करून ठेवलेत. तर मग आता ते तिथं गेल्याच्या नंतर कळतं का आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही, पुढं पासबुकला मोबाईल हे आधार कार्ड लिंक नाही. तर मग जसं कळन तसं थोडी प्रोसेस चालू आहे पुढं. तर तुम्ही मागच्या ते 1,500चे फॉर्म भरायच्या वेळेस तर तुम्ही बघितलंच होतं की त्याला माझं आधार कार्ड लिंक नव्हतं पासबुकला, तर ते करून घेतलं. आणि आता ह्या काल मशनीचा फॉर्म निघालेत ना, तर ते फॉर्म भरायला गेले तर म्हणे मोबाईल नंबर आधारला लिंक नाही. मग परत ते करीत बसावं लागलं. तर ते म्हणते 72 तासानंतर होतं. तर त्याची प्रोसेस चालू झाली, तो मॅसेज तर पडला पण ते जॉईन नाही झालं. ते 72 तासानंतर होणार आहे म्हणते का 48 तासानंतर 72 तासानंतर होणार आहे. मग ते नाही झालं, तर ते आता काय माहिती, आता 48 तास झाल्यानंतर बघू. आता ते कोणी तर म्हणतं ते 3 दिवसाच्या नंतर आणि 21 दिवसाच्या आत जॉईंट होतो आहे नंबर. तर मग आता बघू कधी होतो आहे, जेव्हा होईल तेव्हा जाऊ. आता तोवर तर आता काय काही विलाजच नाही. पण रोज उठ कामाला परत असे काही फॉर्म भरायला जाय, त्याच्यामुळे जास्त इतकी धावपळ होऊ राहिली ना की विचारूच नका. आणि अशी धावपळ असली ना तर जेवण केलेलं हे होत नाही, पचन होत नाही, नुसतं पळ. एवढ्यात माझी तर लईच धावपळ झाली. आणि त्याच्यानंतर बघा, तर माझा अर्धा जीव घरी, आणि तुम्ही म्हणता अर्धा जीव कमून घरी कशामुळं, तर कुठं जर आता जायचं म्हणलं ना कालच्या तरुण असं उरायले की जावा की नाही. तर इथे आपल्या सोनी म्हणे तर बघा शेळ्यांनी ना पूर्णपणे हे सोडली, का ह्या पाठीने जास्त सोडली. आणि असं वाटू राहिले ते आत्ता जनन आणि ती काय धडजणांना बी. आणि काय म्हणतात ना, तर नुसती तिच्याकडं बघायची वेळ आली, असं वाटतं आपण अचानक कुठं तर निघून जायचं आणि पाठीमागं तिची डिलेवरी होईल. शूट करायला घेतला आणि लगेच एकटी सगळं ब्लॉग बनवला, असं माझ्याने कधी होतच नाही, कारण मला काही ना काही अडथळा आहेच. त्याच्यामुळं आत्ता पण 2 मिनटं लगेच ब्लॉग बंद करून त्यांच्याशी गप्पा मारल्या. आणि आता आहे ना करते थोडासा स्वयंपाक जेवायला. तर चला मग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कुणी फॉर्म भरलेत तर ते व्हिडिओमध्ये मला नक्कीच लाईक करून सांगा, म्हणजे जेणेकरून
याच्यातून मला असा संदेश द्यायचा होता की बाबा ज्याला माहीत नसेल मशीनचे फॉर्म भरायला आले, त्याचे फॉर्म भरायला आले, तर त्या महिला माझ्या ताई बहिणी तर सगळ्या जागृत होण्यासाठी याच्यामुळं मी हा संदेश दिला की म्हणजे सांगितलं की मी हे केलं ते केलं, याचा फॉर्म भरला त्याचा फॉर्म भरला. कधी कधी असं होतं ना, कामाच्या याच्यात भरपूर काही असतं पण आपल्याला माहिती होत नसतं. आणि जर समजा ते पूर्णपणे ऐकलेलं नसलं तर माणूस त्याच्या डोकं पण देत नाही. म्हणून मी केलं, म्हणून मी सांगितलं. तर चला, ज्यांनी नसं केलं त्यांनी करा, आणि चांगलं आहे. आणि ज्यांनी केलं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मला कुणी केलं म्हणून. चला मग बाय, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा.